नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपला कायदा या युट्यूब चॅनेलवर. आजचा आपला विषय आहे आपल्या महाराष्ट्रातील आपला मराठा समाज आणि या आपल्या समाजाच्या आरक्षणाविषयी मी आजचा व्हिडिओ आपल्या सकल मराठा बांधवांसाठी एक प्रेझेंटेशनच्या स्वरूपात मी आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येणार आहे. हे पहा बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रात जो आपला मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी अण्णासाहेबांनी सुरुवात केली होती 1980 सालापासून ते आजपर्यंत आपल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी विविध आयोगांची स्थापना झाली, विविध नेमणुका करण्यात आल्या व कमिटी नेमण्यात आल्या व आयोग नेमण्यात आले. तर सुरुवातीपासून ते आजपर्यंत कुठल्या कुठल्या घडामोडी झाल्या आणि आज आपल्या मराठा बांधवांचा लढा चालू आहे तो कशा प्रकारे यशस्वीरित्या सुरू आहे आणि हा लढा का थांबून द्यायचा नाही आणि हा लढा कसा यशस्वी होईल या संदर्भात मी आपणास या प्रेझेंटेशन स्वरूपात मी आपल्या सर्वांना 1980 सालापासून ते आजपर्यंत आपल्या आरक्षणासंदर्भात कोणत्या कोणत्या घडामोडी घडल्या ह्या मी आपल्या सर्व मराठा बांधवांना एक सूचनारूपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे पहा, आज जो लढा सुरू आहे तो माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हा योग्य वळणावर नेऊन ठेवलेला आहे किंवा नाही, किंवा खरी यशाची सुरुवात आपल्या मराठा आरक्षणासाठी कुठून सुरू झालेली आणि विविध आयोगांमार्फत आपली लढाई कशी आपण जितण्याच्या खूप जवळ होतो आणि कसं मधीच आपलं जो आरक्षणासंदर्भात जो लढा आहे तो थांबला, तो मी सुरुवातीपासून ते आजपर्यंत या व्हिडिओद्वारे कसं काय घडलं आणि कुठल्या गोष्टी झाल्या हे मी या प्रेझेंटेशनद्वारे दाखवणार आहे. तर कृपया हे प्रेझेंटेशन पाहावं व काही चूक भूल होत असेल तर कमेंटमध्ये मला सांगावं, मी ते सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर प्रेझेंटेशन सुरू होईल, आपण ते नक्की पाहावं, शेवटपर्यंत पाहावं व आपले जे काही सुझाव असतील ते पण मला सांगावेत. तर धन्यवाद. तर माझ्या समाज बांधव बंधू आणि भगिनींनो, आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची जी पहिली सुरुवात ज्यांनी केली ते आदरणीय स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगार नेते यांनी 1980 साली जी सर्वप्रथम आपल्या जे माथाडी कामगार होते, महाराष्ट्रामधील माथाडी कामगार होते आणि अण्णासाहेब जे कामगार नेते होते यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हे पाहून त्यांना आपल्या समाजातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जाणीव त्यांना झाली आणि या गरजेनुसार गरज त्यांना भासली व माननीय अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मराठा आरक्षणाकरिता मागणी जी केली ती 1980 साली अण्णासाहेब पाटलांनी ही मागणी केली होती. तर आपल्या मराठा समाजाच्या मागणीची सुरुवात जी सुरू झाली ती 1980 सालापासून सुरू झाली आणि माननीय अण्णासाहेब पाटील हे या मागणीची यांनी सुरुवात केली. तर अण्णासाहेब पाटलांनी हे जे नेते होते, असे नेते खूप कमी असतात जे समाजासाठी मनाने झटतात आणि स्वतःचा जीव बलिदान करण्याकरिता पण मागे पुढे विचार नाही करत. त्यातील एक नेते म्हणजे अण्णासाहेब पाटील हे नेते होते. खूप स्पष्ट व्यक्तिमत्व यांचं होतं आणि त्यांनी जो पहिला मराठा क्रांती मोर्चा मला सांगावा वाटेल तो 22 मार्च 1982 सुरू केला. तो मोर्चा त्यांनी मुंबईमध्ये काढला, परंतु दुर्दैव असं ते आपल्यात राहिले नाहीत.
परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या जाण्यानंतर आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जी मागणी त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना जी मागणी केली होती, त्यांनी ती मागणीसुद्धा मान्य केली होती. परंतु अण्णासाहेब पाटील यांचा हे आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यानंतर आपल्या मराठा आरक्षणाकरिता मागणी कुठेतरी मागे पडली किंवा आपल्या मराठा समाजातील असं जे प्रखर व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या समाजातून हरपून गेलं. 1982 सालीच माननीय अण्णासाहेब पाटील हे आपल्यात राहिले नाहीत. त्यानंतर आपल्या मराठा समाजातील काही नेत्यांची यादी मी आपणास सांगू इच्छितो. हे पहा, बाबासाहेब भोसले 1982 साली आपल्या मराठा समाजातील नेते होते. वसंतदादा पाटील हे आपल्या मराठा समाजातील नेते होते. शिवाजीराव पाटील हे सुद्धा आपल्या मराठा समाजातील नेते होते. शंकरराव चव्हाण हे सुद्धा आपल्या मराठा समाजातील नेते होते. आदरणीय शरद पवारजी हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील खूप मोठे, महाराष्ट्रातील नव्हे देशातील खूप मोठे नेते आहेत. आदरणीय नारायण राणेजी, विलासराव देशमुखजी, आदरणीय अशोक चव्हाणजी हे 1982 पासून ते 2010 सालापर्यंत आपल्या मराठा समाजातील मोठे कर्तृत्ववान नेते होऊन गेले. परंतु आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी मागणी होती ती कुठेतरी मागे पडल्यासारखी वाटते. हे पहा, काही काळात हे जे आपले मराठा समाजातील जे नेते होते, असं म्हणता येणार नाही की कुठली चळवळ किंवा जी 1980 साली जी मागणी झाली ती सुरू तर होती, परंतु त्याला यश, हे जेवढं यश आधी मिळालं पाहिजे होतं ते आजपर्यंत आपला लढा सुरूच आहे. तर 1995 साली हे पहा, 1995 साल आणि खत्री आयोग हे अत्यंत महत्त्वाचं जी बाब आहे ती आरक्षणासंदर्भात खत्री आयोगामार्फत झालेली आहे 1995 साली. आणि ह्याच खत्री आयोगात जो आपल्या मराठा समाजातील जो कुणबी पोटजातीतील जो वर्ग आहे त्या आपल्या बांधवांना आरक्षण मिळालं होतं. परंतु आपल्या संपूर्ण सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. तर याविषयी खत्री आयोगाविषयी मी पुन्हा एकदा यामध्ये सांगणार आहे, परंतु आपण पुढे जाऊया. 2004 साली जो न्यायमूर्ती बापट आयोग नेमण्यात आला होता, त्या आयोगाने 2008 साली अहवाल सादर केला. तर त्या अहवालात मराठा आरक्षणाविषयी 4-3 अशी मतं होते. त्यातील डॉक्टर अनुराधाताई भोईटे याही एक त्या ज्या समितीमध्ये होत्या त्या समितीमध्ये त्यांचंही मत अत्यंत महत्त्वाचं होतं. हे पहा, आपला जो लढा आहे तो आपण जिंकण्याच्या किती जवळ होतो, परंतु एक म्हण असते, घास तोंडाजवळ येऊन तो घास पुन्हा पाठी जाणं. माफ करा, हे जुळतंय की नाही हे सांगता येत नाही, किंवा माझा एक शब्द आहे, लहान तोंडी मोठा घास असं असू शकतं. परंतु मला असं वाटतंय की आपलं यश जे आपल्या समोर दिसत होतं, हे पहा, ह्या आयोगामध्ये फक्त 4-3 असं मत होतं. आणि त्यातही डॉक्टर अनुराधा भोईटे यांचं महत्त्वपूर्ण मत जे होतं ते आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची भूमिका निभावणार होतं. परंतु दुर्दैव म्हणावं की काय, यामध्ये अंतिम मीटिंगला त्या गैरहजर होत्या. त्यानंतर जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले. डॉक्टर अनुराधा भोईटे
यांचे हृदयविकाराच्या झटक्याने जो आला होता, त्यामुळे त्यांना अंतिम मत देण्याकरिता मीटिंगला येऊ शकल्या नाहीत. हे पहा, हे किती महत्त्वाचा टप्पा आरक्षणातील होता. 2008 साली आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षणातील हा टप्पा होता. त्यामध्ये निर्णायक स्थिती जी निर्माण झाली होती, त्यामध्ये 4-3 अशी मतं त्या आयोगामध्ये होती. तर त्यातील एक महत्त्वपूर्ण मत जे होतं ते डॉक्टर अनुराधाताई भोईटे यांचं होतं, परंतु त्या मीटिंगला येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर 3-3 अशी मते झाली. मग अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व आपल्या पुढे पुन्हा एकदा आपलं आरक्षण हे राहून गेलं. हे पहा, पहिली जी सुरुवात होती ती 1980 साली झालेली. कामगार नेते अण्णासाहेब पाटलांनी केलेली होती ती. त्यानंतर मग खत्री आयोगाची जी समिती होती, खत्री आयोग होता, त्या आयोगामार्फत आपल्या मराठा समाजातील कुणबी पोटजाती म्हणजे आपल्याच बांधवांना आरक्षण मिळालं, परंतु सखल मराठ्यांना जे आरक्षण मिळालं पाहिजे होतं ते राहून गेलं. त्यानंतर मग पुन्हा 2004च्या बापट आयोगाने त्यातील ज्या अनुराधाताई भोईटे होत्या त्या या अंतिम मीटिंगला येऊ शकल्या नाहीत. तर 3-3 अशी मते झाली. पहा, आपलं यश किती आपण जवळ पोचतोय. 1995 सालीच आपण लढाई जी होती ती जिंकली असती, परंतु त्याही लढाईमध्ये आपल्याला कुठेतरी पूर्णतः लढाई जिंकता आली नाही. पण या 1995च्या खत्री आयोगासंदर्भात मी पुन्हा एकदा आपणास बोलणार आहे, मी माझं मत मांडणार आहे. तर आपण 2004च्या बापट आयोगाविषयी आपण ह्याविषयी बोलून झालो. आता आपण पुढे जाऊया. मग मराठा आरक्षण मराठा सेवा संघ मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे उतरला. ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलने झालीत. मग अशोक चव्हाण सरकार होतं त्यावेळेस, त्यांनी सराफ आयोग नेमला. हे पहा, किती आयोग आपल्या आरक्षणासंदर्भात नेमण्यात आले, किती आयोग अयशस्वी ठरले, हे या व्हिडिओमधून आपणास कळेल. हे पहा, पहिला जो आयोग होता तो खत्री आयोग होता. त्यानंतर न्यायमूर्ती बापट आयोग होता आहे. त्यानंतर मग 2009 साली सराफ आयोग नेमला. हे पहा, माननीय अशोक चव्हाण साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस, मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते. तर त्यांनी सराफ आयोगाची नेमणूक केली. मराठा आरक्षणासाठी समाजातील लोकांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस, त्या आंदोलनं जी चालू होती त्यावेळेस ते सराफ आयोग नेमण्यात आलं होतं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माननीय छत्रपती संभाजीराजे भोसले व माननीय उदयनराजेजी भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले. हे पहा, 2009 साली महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हेही आपल्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरले. हे पहा, मराठा समाजाला 25% स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली होती या आयोगामध्ये, सराफ आयोगामध्ये. त्यानंतर नारायण राणे समिती नेमण्यात आली. हे पहा, आपल्या ज्या आरक्षणासंदर्भात आहे, आपण जसं पुढे जात राहू तसतशा आपण आयोग, एक आयोग आणि एक समिती पाहत राहू. तर नारायण राणे समिती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने 25/6/2014 रोजी आपल्या मराठा समाजाला 16% आरक्षण दिले व मुस्लिम बांधवांना 4% आरक्षण दिले. हे पहा, पुन्हा एकदा यश आपल्यासमोर होतं. 2014 साली महाराष्ट्र सरकारने नारायण राणे
साहेबांची जी समिती होती, माननीय नारायण राणे साहेबांची जी समिती होती नेमण्यात आली होती, व पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्या महाराष्ट्रातले अतिशय अभ्यासू वृत्तिमत्वाचे, ते सुद्धा वकिलीचा अभ्यासक होते. तर त्यांनी 25/6/2014 रोजी आपल्या मराठा समाजाला 16% आरक्षण दिले व आपल्या मुस्लिम बांधवांना 4% आरक्षण दिले. त्यानंतर केतन तिरोडकर हा या आरक्षणाविरुद्ध मुंबई हायकोर्टात येथे गेला व हे आरक्षण हायकोर्टाने 14/10/2014 रद्द केले. हे पहा, ही खंत वाटते की आपल्या महाराष्ट्र शासनाने जे आरक्षण 2014 साली दिले होते ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून देणे अपेक्षित होते. परंतु काय होतं की काही ना काही बाबी ज्या असतात त्या बाबी आड येत असतात. तर आपणास आरक्षण असे मिळाले पाहिजे ज्यामध्ये कुठल्याही कायदेशीर बाबी अडथळा नाही आल्या पाहिजेत. पण दुर्दैव असं की 14/10/2014 रोजी जे आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिले होते त्या आरक्षणाला रद्द करण्यात आलं. माननीय उच्च न्यायालयाने न्याय निर्णयामध्ये विस्तृत खुलासे केलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे की काय कारणं आहेत ज्यामध्ये शासनाने जे आरक्षण दिलं आहे ते रद्द करण्यात येत आहे. हे पहा, आपण ज्यावेळेस शासन आरक्षणाकरिता एखादं आरक्षण देतो त्यावेळेस संविधानिक बाबी ह्या एवढ्या सखोलपणे अभ्यासून ते आरक्षण दिलं पाहिजे की संविधानिक बाब आणि न्यायिक बाब यांची सर्वात सुरुवातीलाच पडताळणी केली पाहिजे आणि त्यानंतर मग पुढे काही अडचणी येणार नाहीत याचा विचार केला पाहिजे. हे पहा, त्यानंतर पुन्हा इसवी सन 2018 ऑक्टोबरमध्ये भाजपचे फडणवीस सरकार, हे पहा, माननीय फडणवीस साहेबसुद्धा एक वकिलीचा अभ्यासक आहेत व खूप हुशार व्यक्तिमत्व आहे. मी पर्सनली सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या विचार व त्यांचं कर्तृत्वाला मानतो. हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांचं. तर युवा आणि हुशार व्यक्तिमत्व. तर माननीय फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं 2016 त्यावेळेस कापर्डी हत्याकांड घडले. या विरोधात आपल्या मराठा बांधवांचे लाखोंचे मोर्चे शांतीपूर्ण रीतीने निघाले. हे पहा, आपल्या समाजाची एक विशेषता आहे जी पूर्ण आपल्या देशाला पूर्ण जगाला एक मेसेज देते. तो म्हणजे आपण कसं शांतीपूर्वक, आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे, आपण दिल्लीपर्यंत तख्त गाजवलं होतं दिल्लीचं, महाराजांचे आपण मावळे आहोत, आपण मराठा समाज आहोत. तर तोही आपला एक इतिहास आहे. आणि आजचं आपलं जे मूकमोर्चे आपण जे शांततापूर्वक आपण मूकमोर्चे काढत आहोत तेही आपलं एक वैभवच आहे. तर आणि आपण अशाच रीतीने आपला जो लढा आहे शांतपूर्व रीतीने आपण हा लढा जिंकणारच, ही मला खात्री आहे. तर आपण ज्यावेळेस हा मूकमोर्चा काढला होता त्यावेळेस गायकवाड आयोग नेमला होता. तर फडणवीस सरकार यांनी गायकवाड आयोग नेमला. हे पहा, मी सुरुवातीपासून आपणास एक आयोग, एक समिती याविषयी सांगत आहे. तर मी शेवटी आपणास पुन्हा एकदा आपला लढा जो आहे आजचा जो आपला लढा आहे, जे जारांगे पाटील आहेत यांनी जी लढ्याला सुरुवात केलेली आहे ती योग्य मार्गावर कशी आहे आणि तो यशस्वी
कसा होणार हेही मी मला जे वाटतं ते मी व्हिडिओच्या शेवटी मी माझं मत व्यक्त करणार आहे. तर आपण व्हिडिओ पाहत राहा. पण त्याआधी आपण आपल्या लढ्याविषयी एक म्हणजे सुरुवातीपासूनची जी बाब आपण बघत आलो, तर आता आपण 2018 सालाच्या दरम्यान आलेलो आहोत. 2018 साली गायकवाड आयोग नेमलं गेलं होतं. कोणी नेमलं होतं? तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार जे होतं त्यांनी गायकवाड आयोग नेमला होता आणि 15/11/2018 फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण संख्येच्या 15% असलेल्या मराठा समाजाला 13% आरक्षण दिलं. हे पहा, फडणवीस साहेब अभ्यासू आहेत आणि त्यांनी जो आरक्षण आपल्या मराठा बांधवांना दिलं, मी हे पहा माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं आहे की तमिळनाडू हे दुसरे राज्य आहेत, त्यांनी 70%ची सीमा का ओलांडली आहे? कारण त्या राज्यामध्ये ज्या ट्राईब्स आहेत त्या 70%पर्यंत राहतात. मग त्या राज्यांमध्ये 70%पर्यंत आरक्षण देण्यात आलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपला मराठा समाज 15% आहे, 15% आपला मराठा समाज आहे, यांचं प्रतिनिधित्व, यांना आपल्या मराठा समाजाला आरक्षणाची जर गरज आहे, गरज काय आवश्यकता आहे, आपला मराठा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हा पुढे गेला पाहिजे, यांचा विकास झाला पाहिजे. तर जर आपलं आरक्षण हे लोकसंख्येच्या 15% आहे, तर आपल्या समाजाला 13% आरक्षण हे माननीय फडणवीस साहेबांनी योग्यरित्या 13% हे कायदेशीररित्या योग्य दाखवण्याचा प्रयत्नही केला होता. पण मात्र यापूर्वी 14/8/2018 जी 102वी घटना दुरुस्ती झाली होती, त्यामुळे आपल्या ह्याही आरक्षणाला कुठेतरी धक्का लागला. हे पहा, फडणवीस साहेबांचं जे प्रांजळ मत होतं ते आरक्षण देण्याचं होतं. आपली लोकसंख्या जी आहे महाराष्ट्रातील मराठा बांधवांची 15% आहे. 13% आरक्षण हे योग्यरित्या त्यांनी मांडलं. परंतु आपल्या देशाची जी राज्यघटनेची संविधानाची जी 102वी घटना दुरुस्ती आहे, ही 14/8/2018 साली जी संसदेत झाली होती, त्या घटना दुरुस्तीनुसार हे आरक्षण कुठेतरी आपली लढाई पुन्हा जे आपण यश मिळवलं होतं ते यश आपलं थांबलं. आपण ह्या लढ्यामध्ये हारलेलो नाही आहोत, परंतु आपलं यश हे थांबलेलं आहे. किंवा आपल्या यशामध्ये किंवा आपल्या लढ्यामध्ये आपल्याला अजून आपण कठोर होऊन हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. आणि कठोर याचा अर्थ शांतीपूर्वक आणि न्यायिक मार्गाचा अवलंब करून. हे पहा, आपण खूप झळी सोसल्या आहेत. आपल्या मराठा बांधवांनी आजपर्यंत मेहनत मजदुरी करून आपल्या पिढीला पुढे नेलं आहे. जवळपास 4 दशकं लोटली आहेत आपल्या आरक्षणाच्या लढाईची. परंतु आपण आज, असं मला वाटत आहे आणि असं होईलही आणि 100% हे शक्य होणारच, आपण आज शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तर आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्च वर्णीय गरिबांना 10% EWS आरक्षण देण्यात आले. तर पुढे आपण पाहूया, राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले. हे पहा, यामध्ये जी घटना दुरुस्ती होती त्यामध्ये विशेष परिस्थितीमध्येच केवळ आरक्षण जे आहे ते राज्य सरकारला देण्यात येईल. याचा अर्थ पहा, जर ही घटना दुरुस्ती नसती तर हे आपलं 2018 सालचं जे आरक्षण फडणवीस साहेबांच्या सरकारने जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं असतं. परंतु याही नंतर हीच जी घटना दुरुस्ती होती त्याच आधारे राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार
ठेवण्यात आले. मग मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांची याचिका दाखल केली, तर ती केस त्यांचे पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढली. मात्र 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंविधानिक असल्याचे सांगितले व त्यास अवैध ठरवले. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता. हे पहा, माझं असं मत आहे, जर ही घटना दुरुस्ती नसती तर आपलं आरक्षण जे आहे ते आज आपल्याला 2018 सालीच मिळालं असतं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयात इतरही केसेस आहेत. त्या केसेसच्या आधारे ते आरक्षण जे आहे, आपण आरक्षणापासून पुन्हा वंचित राहिलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून ते आरक्षण रद्द करण्यात आलं. तर त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांमधील काही मुद्दे मी आपणास दाखवत आहे. ते मुद्दे म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला, मराठा समाज मागास असल्याचे नाकारले, त्यामुळेच मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही, 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरवले, आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश रद्द व भरती रद्द नाही. हे पहा, ही केस महत्त्वाची आहे. इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचारणेची मागणी चुकीची ठरली. जर इंदिरा साहनी केस याविषयी मी आपणाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. ज्या केसमध्ये आरक्षणासंदर्भात काही मुद्दे आहेत. आज आरक्षणाची सीमा 50% अधिक असू नये, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला आहे आणि संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरली. हे पहा, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या आरक्षणाच्या मध्ये आले व आपणास पुन्हा एकदा आरक्षणापासून वंचित राहावं लागलं. गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही 50% मर्यादा ओलांडण्यासाठीचे योग्य कारण सांगू शकले नाहीत. त्यामुळे जे आरक्षण होतं ते असंविधानिक ठरवण्यात आलं व मान्य करण्यात आलं नाही. मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे. हे पहा, हे मुद्दे माननीय न्यायालयाने मांडले आहेत, परंतु आपण माननीय सर्वोच्च न्यायालयासमक्ष जी माहिती आहे ती योग्यरित्या ठेवणे ही आपली जबाबदारी होती, राज्य शासनाची जबाबदारी आहे. आणि आज आपलं जे मनोज जारांगे यांनी सराटी येथे सप्टेंबर 2023 जे आमरण उपोषण सुरू केलं, तेथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. ही एक खेदजनक बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली आहे. हे पहा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा जो निर्णय घेतला तो मी आता व्हिडिओच्या शेवटी आपणास सांगत आहे, कारण या निर्णयामध्ये कुठेतरी आशेचा किरण किंवा आपण यशाच्या मार्गावर आहोत हे का दिसत आहे, हे मी आता पुन्हा एकदा सुरुवातीच्या पेजवर आपणास घेऊन जातोय. आपल्या मराठा
समाजाच्या आरक्षणाचे प्रणेते स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील. तर हे पहा, आपल्या 1995 साली जो खत्री आयोग नेमण्यात आला होता, त्या आयोगात आपल्या मराठा समाजाच्या कुणबी पोटजातीला आरक्षण मिळाले, पण आपल्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. पण आपल्या मराठा समाजातील आपलेच बंधू, कुणबी समाजातील बंधू यांना आरक्षण मिळालं. याचा अर्थ काय होतो की खत्री आयोग, माननीय शिंदे साहेबांनी हा जो निर्णय घेतला आहे तो खूप विचार करून निर्णय घेतला आहे. यामागे त्यांचं खूप वैचारिक दृष्टी दिसत आहे. आता मी आपणास जे सुरुवातीपासून 1995 सालापासून 1980 सालापासून ते आजपर्यंत ज्या घडामोडी आपणास या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला, या प्रेझेंटेशनद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एक आयोग जो होता खत्री आयोग, त्या आयोगाने आपल्याला यश मिळवून दिलं होतं. हे बघा, कुणबी आपलेच बांधव आहेत आणि आपणच कुणबी आहोत, आणि ह्या कुणबीच्या नोंदी माननीय शिंदे साहेबांनी शोधण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हा जो खत्री आयोगामार्फत जे आरक्षण मिळालं होतं ते त्यावेळीही टिकलं आणि आता पुढेही टिकणार आणि आजही टिकणार. तर मी पुन्हा आपल्या पेजवर येतो शेवटच्या. तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली आहे. हे पहा, मला 100% विश्वास आहे किंवा आपण 1995 सालचं जे आपलं यश होतं, जे सुरुवातीचं यश होतं, ते यश आपलं एक छोटंसं यश होतं. आपल्या छोटंसं बोलता येणार नाही, खूप मोठं यश होतं. आपल्या यशाची ती सुरुवात होती आणि त्यानंतर मग आजपर्यंत जो आपला लढा होता तो पुन्हा त्या सुरुवातीच्या 1995 सालच्या खत्री आयोगामध्ये जे आपल्या मराठा बांधवातील एक वर्ग आहे, एक पोटजात आहे, कुणबी समाज, कुणबी यांना आरक्षण मिळालं. आता आपण आणि मराठा समाज यांना त्या धर्तीवर जे आरक्षण आहे ते नक्कीच मिळेल. आपल्या मनोज जरांगे साहेबांनी जे आंदोलन किंवा जी जनजागृती सुरू केली आहे ती आपल्या मराठा समाजातील जे युवा व्यक्तिमत्व आहेत व आपल्या मराठा समाजातील सखल माझे बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी अशी आशा व्यक्त करतो की ते हा लढा थांबवणार नाहीत व शांततेने, जसं जगासमोर शांततेने लढा जिंकता येतो, आपल्या मराठा समाजाने जो इतिहासामध्ये दिल्लीचे तख्त गाजवलेले आहेत, तसंच आजही आपला मराठा समाज आरक्षणाकरिता शांततापूर्वक एक जगासमोर त्यांना कौतुक वाटेल असं शांततापूर्वक आंदोलन करून, आणि आपण जे शिंदे सरकार यांनी, माननीय मुख्यमंत्री यांनी जो योग्य निर्णय घेतला आहे, जिथून आपली यशगाथा सुरुवात झाली होती 1995ला आणि जिथे आपल्याला यश मिळालं होतं, शिंदे साहेबांनी तीच बाजू पकडली आणि त्याच बाजूला पुढे करत आपणास नक्की यश मिळेल. आपल्या मराठा समाजातील माझे सगळे वकील बांधव एकत्र येऊन आपण न्यायिकदृष्ट्या सुरुवातीलाच हे जे आंदोलनासंदर्भात जे काही अडीनडी आहेत त्या आपण नक्कीच दूर करू आणि 2024 सालच्या सुरुवातीला किंवा लवकरच आपल्याला हे आरक्षणाचं यश नक्की मिळेल. तर या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील, काही कमी असेल तर आपण कमेंटद्वारे मला सांगा, मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत असेल. आणि काही चुकीचं बोललं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी एवढा मोठा व्यक्तित्व नाही की या आरक्षणासंदर्भात कुठला एखादा शब्द चुकीचा जर बोलत असेल तर मला माफ करावा. धन्यवाद. एवढ्या जे हे प्रेझेंटेशन होतं मी त्याद्वारे आपणा सर्वांना आरक्षणासंदर्भात
जो लढा आपला आहे तो 1980 सालापासूनचा आजपर्यंतचा जो लढा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. चूकभूल होत असेल किंवा काही सुधार करायचे असतील तर ह्या कमेंटद्वारे आपण मला सांगावेत. तर आपला लढा थांबणार नाही. आपला लढा हा जो शेवटचा लढा मी समजतो आणि ह्या लढ्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.